शिरूर तालुक्यातील पाबळ या गावामध्ये आपण आलेलो आहोत. लाईट, पाणी आणि रस्ते या तीन महत्त्वाच्या प्रश्नांनी ग्रासलेलं आमचं पाबळ गाव. शेतकऱ्यांना रात्र अपरात्री तिचा संघर्ष करावा लागतो. आता प्यायला पाणी नाही लोकांना, एवढी बेकार परिस्थिती. मग टँकरने पाणी आता प्यायला लोकांना, एवढी बेकार परिस्थिती झाली पाबळगावच्या. पीएमटी आगार चालू होत आहे, त्याच्याविषयी फार मोठी समस्या आहे. कर्जमाफी आता काय आहे, एक ठराविक लोकांनीच कर्ज घेतलेले आहे ना, काहींना कर्ज नाही घेतली, पण त्यांना होईल फायदा. पण ते झालं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे. शिरूर तालुक्यातील पाबळ या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं नेमक्या काय समस्या आहेत. पाबळ हे गाव आहे, या गावामध्ये अनेक समस्या गावकऱ्यांना असतीलच. इथले माजी उपसरपंच आहेत. काय सध्या परिस्थिती आहे? तुमचं नाव सांगा सर. मी पाबळगावचा माजी सरपंच सचिन शिवाजी वाबळे. काय समस्या काय जाणवतात? म्हणजे तुम्ही सरपंच होता आधी, पण आता नेमकं काय ना, गावकऱ्यांचं काय म्हणणं? आता आमच्या पाबळगाव समस्या म्हणजे समस्यामध्ये वेढलेलं आहे आमचं पाबळगाव, आणि त्यामध्ये लाईट, पाणी आणि रस्ते या तीन महत्त्वाच्या प्रश्नांनी ग्रासलेलं आमचं पाबळगाव. आणि मुख्यतः करून पाण्याचा प्रश्न हा फार मोठा आहे. गेले 25 ते 30 वर्षापासून आमचा शेतकरी बांधव हा पाण्यासाठी लढा देत आहे, परंतु आजही आमचा भाग हा पाण्यापासून वंचित आहे. लाईटची काय परिस्थिती आहे? म्हणजे शेती करत असताना तुम्हाला लाईट पण आवश्यक आहे, पण लाईट आहे का? दिवसभर असते लाईट? नाही, लाईट म्हणजे असती, पण काही वेळा बऱ्याच वेळा जाते. लाईट वेळेत नसती. आणि शेतकऱ्यांना रात्र अपरात्री तिचा संघर्ष करावा लागतो. आणि आता तर लाईटच्या बाबतीत असं झालेलं आहे का, लाईट फक्त दिवसभरच 8 तास आहे आणि संध्याकाळी नाही. आणि 8 तासात आहे ती ही वेळेत काही मिळत नाही. आणि आमदार, शिरूरचे आमदार आहेत कटके, ते येतात का इथे? नाही, आमदारांनी कधी काय भेट कधी झाली नाही. तर काय भेटण्याचा काय प्रयत्न केला का त्यांनी? भेटण्याचा प्रयत्न हा म्हणजे आमचे पुढाऱ्यांच्या माध्यमातून. वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे ना, हा, मग ते येतात का इथे? नाही, वळसे पाटील येतात, पण त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी प्रश्न मांडला रस्त्याचा. आमचा रस्ता असा आहे का, खड्डे जास्त आणि रस्ता कमी अशी परिस्थिती आहे का असं? खूप रस्त्याची खूप दुरावस्था आहे. चालणं, गाडी तर एकदम अवघडच गोष्ट आहे. तिला चालणं पण आणि मानेला त्रास होत असेल. खूप 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 त्रास होतो वळसे रस्त्याची. पाटील तर वर्षानुवर्ष आमदार राहिलेले आहेत, मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, तरी सुद्धा मग या पाबळ गावचा का विकास होत नाही? कदाचित त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी गेल्या नसतील. का जात नाही? बरं, गाव काय लय मोठं नाहीये, ते मंत्री होते. त्यांच्या कानापर्यंत गेले ते नक्कीच काय ते सुधारणा तुम्ही मागे काढतीलच. कारण ते आता इलेक्शन पण आहे ना इथं बाजार समित्यांच्या. हो, बाजार समितीचे इलेक्शन काय आहे. वातावरण? आता सध्या बाजार समितीचं तर पाबळमधून आमच्याकडून एकही उमेदवार नाही आहे. आणि ग्रामपंचायतमध्ये आता आमच्याकडे प्रशासक लागल्यामुळे त्यामुळे ग्रामपंचायतचा कोणी उमेदवार नाही आहे. आणि पाहता तर ग्रामपंचायतची इलेक्शन, परंतु ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर दिवाळी किंवा डिसेंबर महिन्यामध्ये ग्रामपंचायतची इलेक्शन होईल. तोपर्यंत काही आता इलेक्शनचं वातावरण नाही आहे. काय करतो तुम्ही? शेती काय शेतीमध्ये काय करतो? काय नाही, आता उन्हाळा आहे, आता दुष्काळ आहे पूर्ण. आता प्यायला पाणी नाही लोकांना, एवढी बेकार परिस्थिती. शेतीला पण नाही का? मग टँकरने पाणी आता प्यायला लोकांना, एवढी बेकार परिस्थिती झाली पाबळगावच्या. काय करायला पाहिजे? पाणी द्यायला पाहिजे. मग वळसे पाटलांनी किती वेळा म्हणले पाणी देऊ, पण अजूनपर्यंत एकदाही पाण्याची समस्या, इलेक्शन आलं का तेवढ्या पुरतं फक्त म्हणतात किंवा पाण्याची समस्या होईल सॉल्व, पण काहीच नाही अजूनपर्यंत. तुम्ही गावकरी एकत्र येऊन काय करत का नाही? आंदोलन वगैरे, किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत? आंदोलन केलंय. सरपंचांनी सुद्धा 2-3 वेळा इथे रस्ता रोको वगैरे सगळं केलेलं आहे. त्यातून काही निष्पन्नच झालं नाही साहेब. काय करायचं? काय आता पाहूया पुढे. पाणी तर लागेल ना, प्यायला पाणी लागेल, शेतीसाठी पाणी लागेल. त्यांच्या सरपंचांच्या मार्गदर्शनात ते म्हणतील ते करू. काय करणार तुम्ही सांगा? आता ते म्हणतात तुमच्यावर आशा आहे त्यांची. आता ह्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाबळ गावाला या ठिकाणी भेट दिली असता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असं कळण्यात आलं की 1200 कोटी रुपये पाबळ गावासाठी या ठिकाणी पाण्याच्या प्रकार प्रोजेक्टसाठी 1200 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. परंतु तेही अजूनपर्यंत तोंडीच आहे. अजूनपर्यंत कागदोपत्री काही पाबळपर्यंत आलेलं नाही, परंतु ते लवकरच येईल अशी आशा आहे. बाकी लोकांची काय समस्या आहे? म्हणजे पाणी, रस्ते, वीज हे झालं, आणखीन काय समस्या आहे इथं? काय गुन्हेगारी किंवा अशा काही घटना आहेत का? गावकऱ्यांना सुरक्षित वाटतं की? या ठिकाणी पाणी, लाईटची समस्या सोडून खऱ्या अर्थाने आमचं पाबळगाव दुष्काळी असल्यामुळे इथे पैशाची चणचण लोकांना असतेच.
त्याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. कारण आमच्याकडे MIDC नाही आणि लोकांना उत्पन्नाचा स्रोत हे फार कमी असल्यामुळं लोक इथे गुन्हेगारीचं प्रमाण थोडंसं कमी आहे. त्या गुन्हेगारी कमी आहे पण महागाई वाढली आहे का? महागाई वाढली ना, आता पाणी नाही, बाकीचे काही व्यवसाय चालत नाही. त्याच्यामुळं कसे समजा विक्रेत्यांना समजा आता 10 किलो माल कापायचा त्या ठिकाणी 2 किलो कापला गेला. सिलेंडर पण वाढलाय का? हा? सिलेंडर सिलेंडरचं बोलायचंच नाही, एवढा वाढलेला आहे. शेतकऱ्यांना परवडेबल नाही काहीच. काय का करता तुम्ही? चॉकलेट गोळ्या बिस्किट. काय वाटतं सध्या गावात तुमच्या काय समस्या आहेत ज्या तुम्ही मांडू शकता? समस्या गावाच्या तशा भरपूर असतात, परंतु सगळ्याच एका वेळेस काही पूर्ण होत नाही. आता गॅस सिलेंडर सांगितलं कसं सगळ्यात महत्त्वाचं, आता आमच्याकडं जे PMT आघात चालू होते त्याची फार मोठी समस्या आहे. कारण का PMT चालू आहे परंतु सगळीकडे चालू होणं गरजेचं आहे. आणि ST महामंडळाच्या गाड्या जवळजवळ आमच्याकडे बंद होण्याच्याच मार्गावर म्हणजे तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता? पूर्णपणे आणि त्याचं मी काम करतो सल्लागार म्हणून. या ठिकाणी आपल्या जवळजवळ बऱ्याचशा गावामध्ये माझे चांगले रस्ते असल्यामुळे बस वेळेवर येत नाही. बस वेळेवर येतात, परंतु आमची अशा अपेक्षा आहे की आज बसची संख्या वाढून आगार वगैरे या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी आम्ही प्रस्ताव वगैरे पाठवलेले, त्याची कार्यवाही लवकर व्हावी आणि दळणवळण लोकांचं सुकर व्हावं याच्या माध्यमातून हा एक महत्त्वाचा व्यवस्था आहे. त्यानंतर काही सुरक्षेचा व्यवस्था आहे की आज अल्पवयीन मुलं वाहन वगैरे चालली आहेत किंवा नशा वगैरे होता, त्याच्यावरती कुठं ग्रामीण भागात आळा बसावा की ज्या ठिकाणी गरजेचं आहे की आळा बसणं. या वयात जर अल्पवयीन वयाला झालं तर पुढे भविष्यात ते फार मोठी चांगली त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो आपण. अशा प्रकारच्या काही ज्या आहेत सुरक्षा दृष्टीने, दळणवळणाच्या दृष्टीने. त्यानंतर गावामध्ये आज असं की मोबाईलचं प्रश्न एवढं वाढलं नाही की लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत या जसं येत असेल. तुमच्या गावाचा नाही तर देशाचा विषय. नाही गावाच्या पातळीत जर त्याच्याऐवजी पर्याय म्हणून ग्रंथालय असेल किंवा काय पद्धतीचे जुनी खेळ जे असेल याला जर प्राधान्य दिलं गेलं, व्यायाम जर केले गेले किंवा तरुणांनी जर त्याचा सहभाग घेतला गेला. पहिले कबड्डी असायच्या, कुस्तीचे तालमी असायच्या, आता त्या लोप पावत चालले. याला जर पुनरुज्जीवन मिळालं गेलं ग्रामीण भागात तर नक्कीच कुठंतरी मुलांना त्यापासून दूर जाता येईल आणि संस्कारक्षम मुलं त्या व्यक्तीला असं वाटतं. 2 महत्त्वाचे मुद्दे वेगळे आहेत. काय परिस्थिती आहे गावामध्ये? गावामध्ये काय शेतीचा पाऊस नाही ना, पाऊस महिन्यापर्यंत पाऊस नाही, जुलैला होईल. त्याचा काय परिणाम काय होतो? परिणाम म्हणजे लोकांची कामच कमी पडलीत ना आणि लोक मोकळी कामं काय तर निघायला पाहिजे असं काहीतरी. शासकीय कामं काढली पाहिजेत ना. कर्जमाफीची घोषणा केली आहे कृषी मंत्र्यांनी. हां, कर्जमाफी आता काय आहे, एक ठराविक लोकांनीच कर्ज घेतलेले ना, काही ना कर्ज नाही घेतले पण त्यांना होईल फायदा. पण ते झालं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे ना. मला काय वाटतं कर्जमाफीचं? कर्जमाफी खऱ्या अर्थाने जर बोलायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी जे थकीत कर्जदार आहेत त्यांच्यासाठी शासनाने या ठिकाणी कर्जमाफी केलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने मी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांच्यासाठी त्यांनी चांगल्या प्रमाणात कर्जमाफीचं त्यांच्यासाठी फायदा करून द्यायला पाहिजे होता. परंतु आता असं झालंय की जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांची सुद्धा अशी इच्छा झाली की आपण सुद्धा कर्ज थकवलं तर आपलं सुद्धा कर्ज माफ होईल. मग त्यामुळे काय झालं की जे 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 रेग्युलर कर्ज भरतात ते सुद्धा या ठिकाणी कर्ज कमी भरण्यासाठी थोडंसं मागचा पाय घेत आहेत. हे वेगवेगळे मुद्दे आहेत. खरं तर आज कर्जमाफीची एक महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे, पण त्यावर सुद्धा शेतकरी हे असमाधानी पाहायला मिळतात. आणि तसेच या पाबळगावच्या अनेक समस्या आहेत. वीज, रस्ता आहे, मात्र गुन्हेगारी सुद्धा काही प्रमाणात वाढते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी अशी सुद्धा मागणी या गावकऱ्यांची आहे. त्यामुळे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर राज्य सरकार आहे ते यांच्या मागण्या कधी पूर्ण करतं याकडे सुद्धा LS मराठीचं लक्ष असणार आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पाबळ.